नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे कन्यारत्न. डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं. डॉक्टर, आम्हाला मुलगी नकोय. होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले. तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून? डॉक्टरांनी त्यांना विचारलं. डॉक्टर, तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात. मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो आहोत. बाळाचे बाबा निर्विकारपणे बोलले. मग तिथेच का नाही केलं अबॉर्शन? डॉक्टरनी विचारले. तिथे सोय नव्हती. बाळाच्या बाबांनी तितक्याच निर्विकारपणे उत्तर दिलं. त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा, पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात, लाखाऐवजी हजारात काम होईल. बाळाचे बाबा परत एकदा निर्विकारपणे बोलले. मी काय कसाई वाटतो काय तुम्हाला? डॉक्टर संयम ठेवत पुढे म्हणाले. अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे. इतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई पुढे म्हणाली. म्हणून तर आम्हाला दुसरी मुलगी नकोय. दुसरा मुलगाच हवाय. 2 मुली नकोत आम्हाला. डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेल्या त्या पहिल्या मुलीकडे पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे, हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जीवाला डॉक्टरांनी कवेत घेतलं. डॉक्टर काही बोलत नाहीत हे पाहून मुलीचे बाबा म्हणाले, फी व्यवस्थित देऊ आम्ही. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री. डॉक्टरांचे डोळे आता लकाकले. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले, तुमचा विचार पक्का आहे? तुम्हाला खरंच 2 मुली नको आहेत? परत विचार करा. मुलीचे बाबा म्हणाले, पक्का विचार आहे. 2 मुली नकोयत आम्हाला. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे तर मग. आपण आईच्या पोटातली मुलगी राहू देऊ. या पहिल्या मुलीला मी मारून टाकतो. म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहील. असं म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या पहिल्या मुलीच्या गळ्याला लावली. आणि त्या मुलीची आई मोठ्यांदा किंचाळली. थांबा डॉक्टर, काय करताय तुम्ही हे? तुम्ही डॉक्टर आहात की कसाई? डॉक्टर शांतपणे मंद हसत दोघा आईबाबांकडे बघत होते. निष्पाप बाहुली हसत खेळत होती. 2च क्षण, पण 2 क्षण शांततेत गेले. आणि आईबाबांना झालेला प्रकार लक्षात आला. ते भयानक खजील झाले. इतकंच म्हणाले, आम्हाला माफ करा डॉक्टर. आम्ही कसाई व्हायला निघालो होतो. आमची चूक आम्हाला कळाली आहे. ते जोडपं कडेवरच्या आणि पोटातल्या आपल्या त्या दोन्हीही राजकन्यांसह केबिनमधून बाहेर पडते झाले. ते बाहेर पडत असताना डॉक्टर म्हणाले, आणखी एक सांगायचं राहिलंच. आणि तेही तुम्हाला सांगायचं कारण असं की मला तुमचा निर्णय बदलल्याची मनोमन खात्री झाली म्हणूनच. आमच्या व्यवसायात देखील काही राक्षसी प्रवृत्ती लोक आहेत हे दुर्दैव आहे. पण ते इतक्या नीच थराला गेलेले आहेत की सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसत असूनही पैशांसाठी तो मुलीचा आहे असं तुम्हाला सांगितलं आहे. आता मात्र आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.